माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाची ध्वनी चित्रफित आता आपण पाहणार आहोत. पाहूया, स्क्रीनकडे आपलं लक्ष वेधते. माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर, मुंबईच्या घाटकोपर पूर्वेला वसलेली एक विशाल वस्ती, जिने शहराच्या आर्थिक विकासात आपलं मोलाचं योगदान दिलं आहे. 4 दशकांहून अधिक काळ हा परिसर पुरेशा पायाभूत सोयी सुविधांपासून वंचित राहिला. 1980च्या दशकात झोपडपट्टी म्हणून घोषित होऊनही आजवर या भागाचा विकास झालाच नाही. जवळपास 32 हेक्टर जमिनीवर पसरलेली सुमारे 17,000 झोपड्यांची ही वस्ती माता रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर आणि नालंदा नगर, जिथे हजारो कुटुंब अनेक दशकांपासून अपुऱ्या सुविधांमध्ये जीवन जगतायत. दरम्यान खासगी जमीन मालक, रहिवासी आणि विकासक यांच्यातील वादामुळे हा पुनर्वसन प्रकल्प अनेक वर्ष कायदेशीर गुंतागुंतीत अडकून पडला होता. या सगळ्यावर मात करत राज्य सरकारने ह्या भागाचा कायापालट करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि विकासक म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA, तर नियोजन प्राधिकरण म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण SRA यांची संयुक्त नियुक्ती करून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सप्टेंबर 2023 मध्ये पुनर्वसन घोषित झाल्यानंतर दोन्ही संस्थांनी शासकीय जमिनींचा ताबा मिळवून सर्व आवश्यक मंजुऱ्या आणि ना हरकत प्रमाणपत्र मिळवली. 3662 झोपड्या निष्कासित करून संपूर्ण भूखंड रिकामा करण्यात आला. सर्व पात्र झोपडीधारकांशी वैयक्तिक करारनामे पूर्ण झाले. 136 कोटी रुपये इतकं 2 वर्षांचं आगाऊ भाडं थेट लाभार्थ्यांना अदा करण्यात आलं आणि 4356 पुनर्वसन घरांच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराची नेमणूकही करण्यात आली आहे. या सर्व प्रयत्नांमुळे आज हा प्रकल्प प्रत्यक्ष भूमिपूजनाच्या टप्प्यावर पोहोचलाय. हेच खऱ्या अर्थाने या पुनर्वसन प्रकल्पाबाबत कामगिरीचं वर्ष ठरलंय. या प्रकल्पांतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला 300 चौरस फूट सटई क्षेत्र असलेलं 1 बेडरूम हॉल किचनचं घर मिळणार आहे, तेही मोफत. सूर्यप्रकाशाने उजळलेली, खेळत्या वाऱ्याची, भूकंपरोधक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इमारत, जिथे पार्किंग, खेळाची जागा, व्यायामशाळा, वाचनालय, अंगणवाडी आणि समाज मंदिरासारख्या सुविधा असतील. तसंच ज्यांच्याकडे दुकानं आहेत त्यांना व्यावसायिक गाळेही दिले जाणार आहेत. इमारतीला अधिकृत ताबा प्रमाणपत्र OC मिळाल्यानंतर पुढील 10 वर्ष त्या इमारतीच्या देखभालीचं काम हे कंत्राटदाराकडून करण्यात येणार आहे. ह्या प्रकल्पात फक्त रहिवासी इमारती न बांधता व्यवसाय केंद्रही उभारलं जाणार आहे, ज्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतील. हा परिसर शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. पहिल्यांदाच SRA आणि MMRDA संयुक्त भागीदारीतून एकत्र येत आहेत. शहराच्या मध्यभागी उभारल्या जाणाऱ्या या पुनर्वसन योजनेद्वारे स्वच्छ, शाश्वत आणि सन्मानजनक जीवन देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची विकास दृष्टी आणि नेतृत्वात माननीय उपमुख्यमंत्री आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकार आणि परिश्रमातून, तसंच माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या सहकार्य आणि पाठिंब्याने माता रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाद्वारे आज एका नव्या विकास पर्वाची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. राज्याच्या विकासाच्या अनुषंगाने आमूलाग्र आणि सकारात्मक कार्य करणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांना मी आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. माननीय श्री अजितदादा पवार. ज्यांच्या शुभ हस्ते आज या कार्यक्रमाचं भूमिपूजन झालंय ते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी मंगल प्रभात लोढा, ॲडव्होकेट आशिष शेलार, डॉक्टर पंकज भोयर, कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे सहकारी श्रीयुत मिलिंद कोटेचाजी, पराग शहाजी, राम कदमजी, सर्व उपस्थित, विशेषतः महायुतीचे उपस्थित असणारे सर्व सन्मान्य आजी माजी पदाधिकारी, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण ह्या कार्यक्रमाच्या करता आलो ते MMRDAचे आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी, SRAचे डॉक्टर महेंद्र कल्याणकर,
राज्य सरकारचा आणि MMRDA सारे सर्व उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, माझे प्रतिष्ठित नागरिक, सर्व लाभार्थी, तसंच पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचं आज भूमिपूजन होतं. बरेच दिवस त्या भागातल्या लोकांना हक्काचं स्वतःचं एक चांगल्या प्रकारचा निवारा असावा, घर असावं, अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला होता आणि त्याला आज कुठं शुभारंभ होतोय. त्याच्यामुळं हा प्रकल्प म्हणजे या परिसरातल्या हजारो कुटुंबांच्या स्वप्नातल्या घरांचा पाया आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. या निमित्तानं मी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन करतो. ज्यांच्या नावाने हा परिसर ओळखला जातो त्या माता रमाबाई आणि थोर स्वातंत्र्य सेनानी कुमारस्वामी कामराज यांना देखील मी अभिवादन करतो. रमाई नगर आणि कामराज नगर हा परिसर म्हणजे केवळ झोपडपट्टीचा समूह नाही, तर ही जागा संघर्ष, आत्मसन्मान आणि जिद्दीचा साक्षीदार आहे. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईच्या विकासामध्ये इथल्या कामगार तसंच कष्टकरी बंधू भगिनींच्या श्रमाचा आणि घामाचा मोठा वाटा आहे. हा परिसर महाराष्ट्राच्या सामाजिक जागृतीचा, परिवर्तनाचा आणि चळवळीचा एक सशक्त अशा प्रकारचा केंद्रबिंदू राहिला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून म्हणजेच मग कोकण असेल, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागातून आलेले माझे कष्टकरी, श्रमिक आणि विचारशील नागरिक या परिसरात जवळपास 50 ते 60 वर्ष एकत्र राहून सामाजिक ऐक्याची अनोखी परंपरा घडवत आलेले आहेत. आणि याच परिसरामध्ये राज्यमंत्री दयानंद म्हस्के असतील, आंबेडकर चळवळीतील DP पवार असतील, विठ्ठलराव साठे असतील, यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते या परिसराने घडवले. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो किंवा समतेसाठीचा लढाई, या भागाने नेहमीच पुढाकार घेतला आणि शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा या परिसरांनी जपला आणि जोपासला. आता माता रमाबाई आंबेडकर नगर हे नाव उच्चारताच आपल्या मनामध्ये समता, निष्ठा आणि त्यागाचं प्रतीक असलेले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचरणीची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. डॉक्टर बाबासाहेबांच्या यशस्वी वाटचालीमध्ये या माऊलीचं फार मोठं योगदान होतं. माता रमाई आणि के कामराज यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या भागात आज या प्रकल्पामुळं स्वाभिमानाचं नवं पर्व सुरू होतं आहे. या गोष्टीचा माझ्यासारख्याला समाधान आहे, अभिमान आहे. कामराज नगर परिसरातील तमिळ भाषिकांबरोबरच देशातील विविध भागातील कष्टकरी अत्यंत गुण्यागोविंदांनी राहत आलेले आहेत, हेही आपण पाहतोय. आज मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, दिवाळी तोंडावर आलेली आहे. गणेशोत्सव आपण साजरा केला, नवरात्र साजरा केला, दसरा झाला आणि दिवाळी उद्याच्याला येऊ घातलेली आहे आणि त्याच्यानंतर नवीन वर्ष सुरू होतं आहे. आपल्याला ही येणारी दिवाळी आणि नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. अनेक महत्त्वाचे निर्णय आम्ही देवेंद्रजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी कॅबिनेट होते त्याच्यामध्ये घेत असतो. आज त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती मला आपल्याला देताना अत्यंत आनंद होतोय. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या दी पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कार्यरत असलेल्या 9 शैक्षणिक संस्था आणि 2 वसतिगृहाच्या इमारतीच्या करता जतन आणि जीर्णोद्धार संवर्धनाच्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र योजना तयार करून त्याला मान्यता आज दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचं प्रभावी साधन मानलं आणि शिक्षण संस्थेद्वारे वंचित घटकांना उत्थानाच्यासाठी आयुष्यभर त्यांनी कार्य केलं. त्यांच्या या शिक्षण संस्थांच्या ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी पुढील पिढ्यांच्यासाठी त्यांचे अस्तित्व टिकवणं ही आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. त्या जबाबदारीचं भान ठेवून या महायुतीच्या सरकारने या दृष्टीनं दरवर्षी 100 कोटी असे 5 वर्षाच्या करता 500 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद आज केली आणि हा निर्णय राज्य सरकारने घेतला. हा निर्णय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्याला
वंदन करणारा आणि समाजातल्या दुर्बल घटकांना बळ देणारा ठरणारे हा विश्वास मी तुमच्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो. या पुनर्वसन प्रकल्पाचं काम दर्जेदार व्हावं अशी माझी सूचना आहे. आपण BDD चाळीचं केलेलं पुनर्वसन अत्यंत दर्जेदार झालंय आणि त्यामध्ये तशाच प्रकारचं काम रमाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये झालं पाहिजे अशी अपेक्षा मी डॉक्टर संजय मुखर्जी आणि डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांच्याकडनं व्यक्त करतो. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये एक स्मार्ट, शाश्वत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीकरणीय झोपडपट्टी पुनर्वसनाचा एक आदर्श नमुना हा उद्याच्या काळामध्ये ठरला पाहिजे. MMRD आणि SRAनं संयुक्त भागीदारीच्या तत्वावर राबवण्यात आलेल्या या योजनेमुळं माझ्या झोपडपट्टीतील रहिवाशांचं जीवनमान उंचावेल, संपूर्ण परिसराचा विकास साधला जाईल. शाश्वत विकासाच्या तत्वावर आधारलेली ही योजना भविष्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचं एक आदर्श नमुना ठरेल. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे सर्व मुंबईकरांचे घराचे आणि झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्र करण्याचं धोरण हे महाराष्ट्र शासनाच्या उद्दिष्टास गती प्राप्त होणार आहे. या योजनेची यशस्वी पूर्तता होण्याकरता भविष्यातील अशा अनेक योजना हे आपल्याला प्रेरणादायी ठरणार आहे. आपल्या मुंबईचा शाश्वत विकासासाठी MMRD ची प्रतिबद्धता या प्रकल्पातून दिसून येते. हा प्रकल्प हा फक्त घर देण्यापुरता नाही तर श्रमाला सन्मान देणारा, सामाजिक न्याय साधणारा आणि मुंबईला झोपडपट्टी मुक्त करणारा आहे. माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर पुनर्वसन योजना भविष्यातील सर्व झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी आदर्श ठरेल असा विश्वास मी आजच्या निमित्तानं व्यक्त करतो. आणि ह्या एकंदरीत उभारणीमध्ये किंवा हे सगळे झोपडपट्टी खाली करण्यामध्ये लोकांचं त्यांच्यामध्ये परिवर्तन करण्याच्यामध्ये ज्यांनी योगदान दिलं त्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. तुमच्या सगळ्यांचा हातभार लागला म्हणून हे शक्य झालेलं आहे. हे कदापि आम्ही विसरू शकत नाही. अशाच पद्धतीचा एकोपा आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये ठेवूया आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी आपल्या महाराष्ट्राला पुढे नेण्याच्या करता आपण सगळेजण तत्पर राहूया ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा MMRDAचे अध्यक्ष माननीय श्रीयुत एकनाथराव शिंदेजी यांनी आजच्या या आनंदाच्या आणि महत्त्वाच्या प्रसंगी सर्वांना संबोधित करावं अशी मी त्यांना विनंती करते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सर्वप्रथम माता रमाबाई यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि त्यांना वंदन करतो. आजच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे सहकारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी, आमचे गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार पराग शाह, मीर कोटेचा, आमदार राम कदम, संजय मुखर्जी, महेंद्र कल्याणकर, नवीन सोना आणि ज्याने या प्रकल्पासाठी पहिल्या दिवसापासून मेहनत घेतली ते माजी नगरसेवक आणि या सोसायटीचे मार्गदर्शक परमेश्वर कदम, आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व आपले कमिटीचे पदाधिकारी, आपल्या आणि माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि सगळ्यांना मी आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देतो.
खरं म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री महोदय बैठकीमध्ये या कमिटीने इच्छा व्यक्त केली होती, भूमिपूजन धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी झालं तर खूप त्याचा आम्हाला या ठिकाणी आनंद होईल. आणि यासाठी मी मुखर्जी आणि कल्याणकर या दोघांचे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी तो योग घडवून आणला आणि आज याचं भूमिपूजन होतंय. आजच्या दिवशी मी एवढंच बोलेन कि आज का दिन है महान, आज का दिन है महान, खुश है यहाँ का हर इंसान, खत्म हुई इंतजार की घड़िया, अब मिलेगा आपके सपनों का मकान. खूप 40 वर्ष तुम्ही या ठिकाणी अतिशय कशा अवस्थेत राहताय मगाशी याच्यामध्ये आम्हाला दाखवलं चित्रफितमध्ये. आणि आता तुमचा जो काही 40 वर्षाचा प्रवास आहे आता संपलाय आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी माता रमाबाई नगर आणि कामराज नगर या दोन्ही वस्त्यांच्या दृष्टीने हा आजचा तुमच्या जीवनातला ऐतिहासिक दिवस आहे आणि तो दिवस सुवर्णाक्षराने लिहावा असा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून पुढील 3-4 वर्षामध्ये या संपूर्ण परिसराचा कायापालट होईल. 17,000 कुटुंबाचे आयुष्य उजळून निघेल. पुढल्या आठवड्यात दिवाळी आहे, परंतु तुमची इथल्या रहिवाशांच्या आयुष्यातली आजच खरी दिवाळी या ठिकाणी होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून माझ्या सर्व या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना खूप खूप शुभेच्छा. खरं म्हणजे आपण एका चांगल्या सुसज्ज अशा इमारतीमध्ये जिथं गार्डन आहे, उद्यान आहे, तिथं सगळ्या अम्युनिटीज आहेत, अशा ठिकाणी आपल्याला राहण्याची संधी मिळेल. मी आपल्याला एवढंच सांगतो, ही क्लस्टर योजना गेल्या 15 वर्षापासून याचा प्रयत्न सुरू आहे. मला वाटतं त्या काळामध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते आणि तिथून सुरुवात झाली, परंतु खऱ्या अर्थाने त्यांनी देखील म्हटलं हे अनधिकृत चाळी इमारती क्लस्टरमध्ये कशा जाऊ शकतात. मग जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी आले त्यावेळेस याला खऱ्या अर्थाने चालना मिळाली आणि त्याच्यामध्ये असलेल्या काही त्रुटी आहेत त्या दूर केल्या. आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर यामध्ये आपण क्लस्टरला खऱ्या अर्थाने पुढे नेलं आणि जॉईंट व्हेंचर ही आपण योजना सुरू केली. आणि आता SRA आणि कुठलाही प्रायव्हेट बिल्डर नाही तर MMRDA स्वतः या ठिकाणी काम करतेय. त्यामुळे तुम्हाला खात्री आहे की मलाही खात्री आहे, आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे, वेळेमध्ये चांगल्या दर्जाचं चांगलं घर आपल्याला मिळेल हा शब्द या ठिकाणी मी देऊ इच्छितो. मला आठवत आहे की तुम्हाला वाटलं होतं 20-25 वर्ष भाडंही नाही, बिल्डिंगही नाही, घरही नाही, पण मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा इथं आलो होतो चेक वाटायला. 150 कोटी रुपयाचे मुख्यमंत्री महोदय आपण 150 कोटी रुपयाचे यांना भाड्याचे चेक दिले. तेव्हापासून त्यांना विश्वास वाटला की बाबा आमची आता घरं होती. आणि म्हणून आजचा दिवस जो आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्या शुभ हस्ते याचा श्री गणेशा झालेला आहे. मला वाटतं MMRDA SRA हे काम लवकरात लवकर पुढे नेईल आणि सगळ्यांना घरं मिळतील. मला आठवत आहे की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्वप्न पाहिलं होतं या मुंबईतल्या 40 लाख लोकांना मोफत घरं देण्याचं, पण त्यावेळेस कुणाला वाटलं नाही काय होईल. परंतु खऱ्या अर्थाने मागे काय झालं ते जाऊ द्या, परंतु महायुतीच्या सरकारमध्ये याला चालना मिळाली. जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी अगोदर होते तेव्हाही, पण नंतरच्या काळात हे सगळं बंद झालं. मग पुन्हा महायुतीचं सरकार आलं 2022ला आणि त्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी वेग आला आणि आपण मुंबईमध्ये मुंबई MMR मध्ये क्लस्टरच्या माध्यमातून अशा मोठ्या इमारती उभ्या करतोय. लोकांचं जीवनमान बदलून जाईल, लोकांना चांगल्या सोयी सुविधा मिळतील. किती दिवस कितपत आपण राहायचं. आणि म्हणून शासनाने भूमिका घेतली की हे सर्व
पुनर्विकास प्रकल्प जे आहेत हे पूर्णपणे या ठिकाणी जॉईंट व्हेंचरच्या माध्यमातून होतील. मी एवढंच सांगतो, हा पुनर्विकासाची सुरुवात आहे. हे तर फक्त हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला या ठिकाणी योजना राबवायच्या आहेत. रखडलेले प्रकल्प जे आहेत ते म्हाडा आहे, SRA आहे, BMC आहे, MMRD आहे, सिडको आहे, MIDC आहे. अशा सर्व आपल्या सरकारी प्राधिकरणाच्या मदतीने आपण पुढे नेणार आहोत. आणि म्हणून SRAचं जे काही धोरण आपण केलेलं आहे, या धोरणामध्ये देखील परवडणारी घरं, परवडणारी भाड्याची घरं, नोकरदार आमच्या माता भगिनींसाठी घरं, या ठिकाणी स्टुडंट हॉस्टेल असेल, गिरणी कामगारांसाठी घरं, पोलिसांसाठी घरं, गोर गरीब जनतेसाठी घरं देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय. काही घरं BDD वगैरे चाळीची घरं दिली सुद्धा. आणि म्हणून वेगवान असं या ठिकाणी आपण काम करतोय. खऱ्या अर्थाने झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाचं एक स्वप्न असतं की चांगलं घर, हक्काचं घर, कायमचं घर मिळालं पाहिजे. ते देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून मुंबईचा विकास करत असताना, मुंबईतले रस्ते चांगले करत असताना, मुंबईचं सुशोभीकरण करत असताना, मुंबईची मेट्रो पुढे नेत असताना या ठिकाणी या सर्व रखडलेल्या प्रकल्पांना देखील चालना देण्याचं काम आपलं सरकार करतंय. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची पंतप्रधान आवास योजना, सर्वांसाठी घरं, त्यांनी 2 कोटी घरांचा संकल्प केला आहे. महाराष्ट्र, मुंबई देखील त्यांनी जो संकल्प केला आहे त्याच्यामध्ये मोठं योगदान दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून टप्प्याटप्प्याने आपण अशा प्रकारची क्लस्टरचं डेव्हलपमेंट करतोय. आणि म्हणून मी आज काय राजकीय बोलणार नाही, पण मुंबईकरांना विकासाचे मारेकरी नको, तर विकासाचे वारकरी पाहिजे. आणि मुंबईकरांना स्थगिती सरकार नको, मुंबईकरांना प्रगती सरकार पाहिजे. जे प्रगती करणार, विकास करणारं सरकार पाहिजे. आणि म्हणून रिझन सांगणारं नको, ऑन द स्पॉट डिसिजन घेणारं सरकार पाहिजे. ते आमच्या इकडे बसलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला शुभेच्छा देत असताना या ठिकाणी मला मगाशी परमेश्वर कदम यांनी सुचवलं, याच वसाहतीमधला एक जवान शहीद झाला होता. काय नाव त्याचं? मुरली नाईक. मुरली नाईक हा देशाची सेवा करताना शहीद झाला. आणि म्हणून आपण ठरवलंय की त्याच्या परिवाराचं देखील पुढे व्यवस्थित सगळं परिवाराला सहकार्य झालं पाहिजे. म्हणून त्याला एक व्यापारी दुकान देण्याचा देखील या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री महोदयांना या बाबतीमध्ये माहीत आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की मुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे आमची जी काही टीम आहे आणि आमचे मंत्रिमंडळातले सहकारी आहेत, या राज्याला पुढे नेण्याचं काम करायचं आहे. या राज्याला विकासाकडे नेण्याचं काम करायचं आहे. या राज्यातल्या लोकाभिमुख विकास, ज्या कल्याणकारी योजना ज्या सुरू झालेल्या आहेत, ते काही लोक या लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये योजना बंद होणार, असं होणार, तसं होणार, विरोधक खोट्या अफवा पसरवत आहेत. परंतु तुम्ही त्यांच्यावर भरोसा ठेवू नका. तुमची लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. अजित दादा, आणि म्हणून आम्ही जे बोललोय ते आम्ही करणार. आता मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली जे पूर परिस्थितीमध्ये शेतकरी संकटात होते, त्यांच्या बांधावर पण आम्ही लोक गेलो आणि 32,000 कोटीचं पॅकेज देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय. शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम आपण करतोय. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. जाता जाता एवढंच सांगतो, सागराचं पाणी कधी आटणार नाही. सागराचं पाणी कधी आटणार नाही. भीमाची आठवण कधी मिटणार नाही. अरे एकच जन्म काय, 1000 जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही.
मुख्यमंत्री महोदय, मी एकच आपल्याला विनंती करतो, रमाबाई नगर हे नगर आहे आणि म्हणून बाबासाहेबांचे मोठे मोठे स्मारक आपण करतोय, पुतळे उभे करतोय, पण रमाबाई नगर, माता रमाबाईचं स्मारक देखील आपल्या या क्लस्टरमध्ये आपण करूया आणि त्यांना श्रद्धांजली अर्पित करूया. धन्यवाद. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. माता रमाईंच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज या ऐतिहासिक दिनी माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरच्या पुनर्वसन प्रकल्पाच्या शुभारंभाच्या या अतिशय महत्त्वाच्या क्षणी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र सरकारचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आमचे दुसरे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारजी, श्री मंगलप्रभात लोढाजी, आशिष शेलारजी, पंकज भोयरजी, परागभाई शहा, मिहिरजी कोटेचा, रामभाई कदम, श्री संजय मुखर्जी, श्री महेंद्र कल्याणकर, श्री अश्विन मुदगल, श्री परमेश्वर कदम, श्री मनोज कोटक, या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, अधिकारी आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आजचा दिवस हा खरोखर ऐतिहासिक आहे. 45 वर्षापासनं अतिशय विदारक अशा परिस्थितीमध्ये राहणाऱ्या आमच्या रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरच्या बंधू भगिनींना एक स्वप्न जे आमच्या सरकारने त्या ठिकाणी तुमच्याकरता बघितलं होतं ते आता केवळ स्वप्न राहणार नाही आहे, तर ते स्वप्न वास्तविकतेमध्ये बदलण्याचा दिवस हा आज उजाडलेला आहे आणि या कामाचं प्रत्यक्ष भूमिपूजन या ठिकाणी आपण केलंय. अनेक वर्षापासनं या संदर्भात प्रयत्न चालले होते, अनेक अडथळे होते आणि ती अडथळे काही पार होतच नव्हते. मला आठवतं अनेक वर्ष आमचे प्रकाशभाई मेहता इथले आमदार होते, ते ज्यावेळेस माझ्यासोबत मंत्री होते त्यावेळेस त्यांनी देखील एक योजना तयार केली होती आणि त्या योजनेच्या माध्यमातून इथे पुनर्विकास कसा करायचा हा प्रयत्न होता. परंतु सातत्याने वेगवेगळे विकासक त्याच्यामध्ये अडथळे निर्माण करायचे आणि हे काम काही होत नव्हतं. मात्र शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, मी त्यांच्यासोबत गृहनिर्माण मंत्री होतो आणि त्यावेळी आम्ही हा निर्णय केला की अशा प्रकारच्या ज्या काही आपल्या स्कीम्स आहेत याच्यामध्ये विकासकाच्या भानगडीत न पडता थेट आपल्या शासकीय संस्थांनाच ही कामं दिली पाहिजेत आणि म्हणून पहिल्यांदा प्रयोगात्मक SRAच्या सोबत MMRDAला जोडण्यात आलं आणि हा पहिला प्रकल्प असा आहे की SRA आणि MMRDAने मिळून हा प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला आणि अतिशय वेगाने, मी खरोखर दोघांचंही अभिनंदन या ठिकाणी करेन की अतिशय वेगाने हे काम या ठिकाणी हातामध्ये घेतलं. आज खरं तर आमचे जे नागरिक आहेत त्या नागरिकांना त्यांनी जागा रिकामी केल्याशिवाय या ठिकाणी बांधकाम करणं शक्य नव्हतं. त्यांनीही सहकार्य केलं आणि राज्य सरकारने पुढे येऊन 2 वर्षाचं आगाऊ भाडं त्या ठिकाणी दिलं आणि लगेच जागा ही रिकामी झाली आणि आता या जागेवर अतिशय वेगाने बांधकाम आम्ही करणार आहोत. आणि मला MMRDA आणि SRAला सांगायचं आहे, 3ऱ्या वर्षाच्या भाड्याची व्यवस्था आपण करून ठेवली आहे, पण ते देण्याची वेळ आणू नका. 2 वर्षात हे काम या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. आमचे जे नागरिक आहेत ते 2 वर्षामध्ये इथे पुन्हा राहायला आले पाहिजे. या वेगानं या ठिकाणी काम झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. खरं म्हणजे
आमच्या एकनाथराव शिंदेजींचा सातत्याने क्लस्टरचा आग्रह आहे. त्यांनी ठाण्यामध्ये अतिशय चांगले क्लस्टर तयार केले आणि आता परवा आमच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही हा निर्णय केला की मुंबईमध्ये मोठ्या क्लस्टरची आम्ही पॉलिसी आणली आणि झोपडपट्ट्यांनाही क्लस्टरमध्ये त्या ठिकाणी विकसित करण्याचा आम्ही निर्णय घेतला. कारण आमच्या समोर एकच विचार होता की आडवी असलेली झोपडपट्टी केवळ उभी केली म्हणजे आपण काही फार केल्यासारखं होणार नाही, तर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला सर्व प्रकारच्या ॲम्युनिटीज देऊन त्याच्या हक्काच्या घरात जेव्हा पाठवू, त्याला खेळाचं मैदान असेल, त्याला जिम असेल, त्याला शाळा असेल, त्याला आरोग्य मंदिर असेल, अशा सगळ्या गोष्टींसहित ज्यावेळी आम्ही त्याला त्याच्या घरी पाठवू त्यावेळी खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो समतेचा विचार सांगितलाय तो विचार आम्ही अंगीकारू. आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की 2 पैसे प्रॉफिटमध्ये कमी झाले तरी हरकत नाही, पण आता क्लस्टरच्या माध्यमातून झोपडपट्टीचा विकास आम्ही करणार आहोत. 50-50 एकराचे क्लस्टर्स हे आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि या क्लस्टरच्या माध्यमातून मुंबईतला झोपडपट्टीत राहणारा आमचा जो बंधू आहे, भगिनी आहे, यांना अतिशय सुंदर घर आणि त्यासोबत सर्व प्रकारच्या ॲम्युनिटीज या मोफत प्रोव्हाइड करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून यापुढे होणार आहे. या मुंबईला स्लम फ्री करण्याच्या संदर्भात अनेक लोकांनी वल्गना केल्या, पण आपण बघा पहिल्यांदा आमच्या सरकारमध्ये याची सुरुवात झालेली आहे. धारावी सारखी देशातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आता रिडेव्हलपमेंटला गेलेली आहे आणि 7 वर्षामध्ये धारावीतल्या 10 लाख लोकांना त्यांच्या हक्काच्या घरामध्ये आम्ही त्या ठिकाणी नेणार आहोत. आणि सोबत त्या ठिकाणचे जे कारीगर आहेत त्यांना त्याच ठिकाणी चांगली कारिगिरी करण्याकरता कारखाने देखील उपलब्ध करून देणार आहोत. 2 लाख लोकांचा रोजगाराचा प्रश्न हा त्याच ठिकाणी सोडवण्याचं काम हे सरकार करणार आहे. कारण हे सरकार धनदांडग्यांचा विचार करत नाही, बिल्डर धार्जिणा विचार करत नाही. बिल्डरांच्या आम्ही विरोधात नाही, बिल्डरांची देखील आवश्यकता आहे, ते आमचे पार्टनर आहेत, पण आमच्या नजरेसमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जो शेवटचा माणूस सांगितलेला आहे त्याचाच विचार डोळ्यासमोर असल्यामुळे त्याच्या विचाराने आणि त्याच्या भल्याकरता हे सरकार काम करते आहे. आणि म्हणूनच मुंबई बदलण्याचं काम हे या ठिकाणी आम्ही करून दाखवलं आहे. आणि म्हणून आज आमच्या विरोधात जे लोक वल्गना करतात, शिंदे साहेब त्यांना आपण विचारलं पाहिजे, त्यांनी एक प्रकल्प दाखवावा, एक या अख्ख्या मुंबईमध्ये त्यांच्या काळात त्यांनी केलेला एक प्रकल्प दाखवावा. ते काहीच करू शकले नाहीत. केवळ येतात, भाषणं ठोकतात आणि त्या ठिकाणी निघून जातात. अरे भाषणाने जर पोट भरलं असतं तर या मुंबईमध्ये कोणीच उपाशी राहिला नसता. भाषणाने पोट भरत नाही, विकासानं पोट भरतं, विकासानं रोजगार निर्माण होतो, विकासानं लोकांच्या हाताला काम मिळतं, घर मिळालं तर त्या ठिकाणी सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन होतं. आणि ते करण्याचं काम या महाराष्ट्राचं आमचं सरकार, तुम्ही जी निवडून दिलेली ही त्रिमूर्ती आहे, आम्ही तिघं आणि आमचे सहकारी या ठिकाणी हे काम करतो. आणि म्हणून आज या निमित्ताने ही जी नवीन सुरुवात झाली आहे, आम्ही इथे थांबणार नाही आहोत. मला कल्पना आहे काही भागामध्ये कोर्ट केस वगैरे चालली आहे, काही काळजी करू नका. शिंदे साहेब, मी आणि अजित दादा त्यातनंही मार्ग काढू आणि संपूर्ण विकास हा लवकरात लवकर या ठिकाणी सुरू करू. कोणालाही विकासापासनं आणि घरापासनं आम्ही वंचित होऊ देणार नाही, हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि सर्वाधिक आभार हे तुमचे सर्वांचे मानतो की ज्यांनी सरकारवर विश्वास ठेवला आणि या ठिकाणी ही संधी आम्हाला दिली. काळजी करू नका, आता तुमच्या विश्वासाला पात्र अशा प्रकारचं काम आम्ही करून दाखवू. आणि या ठिकाणी या इमारती उभ्या झाल्यानंतर याच्या उद्घाटनाला देखील मी, शिंदे साहेब आणि अजित दादा आणि मंचावरचे सगळे आम्हीच या ठिकाणी येऊ, हा विश्वास व्यक्त करतो.
पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.